नमस्कार. ऊस तर लावलाय, पण त्याची वाढ मनासारखी होतीये का? प्रत्येक ऊसाचं वजन 8 किलोपर्यंत न्यायचं स्वप्न आहे, तर मग हा भाग खास आपल्यासाठीच आहे. आज आपण तज्ज्ञांच्या अनुभवातून आलेलं ज्ञान एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. हाच तो प्रश्न आहे ना, की एकरी टनेज वाढवायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर सरळ हिशोब आहे. प्रत्येक ऊसाचं वजन वाढवायला पाहिजे. आणि ऐकायला जरी मोठं वाटत असलं तरी 8 किलोचं ध्येय हे काही अशक्य नाहीये. योग्य प्लॅनिंग आणि थोडं तंत्रज्ञान वापरलं की हे सहज शक्य आहे. तेच तर आज आपण बघणार आहोत की हे करायचं तरी कसं. चला बघूया आपण आज काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी आपलं अंतिम ध्येय काय आहे, त्यानंतर जमिनीची ताकद म्हणजे सेंद्रिय कर्ब, मग रासायनिक खतांचा वापर कसा करायचा, वेळेचं नियोजन कसं साधायचं आणि सगळ्यात शेवटी यशाचं खरं रहस्य काय आहे. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. अंतिम ध्येय 1 ऊस 8 किलोचा. कोणताही काम करताना आपलं टार्गेट डोळ्यासमोर स्पष्ट असेल ना, की रस्ता सोपा होतो. आणि आपलं टार्गेट आहे 8 किलो. हो, बरोबर ऐकलत. 1 ऊस 8 किलोचा. हा आकडा डोक्यात अगदी फिट बसवायचा आहे. कारण आपण पुढे जे काही करणार आहोत ना, मग ते खत व्यवस्थापन असो की पाणी नियोजन, ते सगळं याच एका ध्येयासाठी असणार आहे. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. 8 किलो वजनाचा ऊस मिळवण्याचा जो प्रवास आहे ना, तो कुठल्या महागड्या औषधांच्या दुकानातून नाही, तर थेट आपल्या जमिनीच्या पोटातून सुरू होतो. म्हणजे आपल्या जमिनीचं आरोग्य हीच यशाची पहिली आणि सगळ्यात मोठी पायरी आहे, हे लक्षात घ्या. जेव्हा आपण सेंद्रिय खतांबद्दल बोलतो तेव्हा 2 मुख्य पर्याय समोर येतात. एक म्हणजे आपलं शेणखत आणि दुसरं म्हणजे मळीचं खत. आता बघा, दोन्ही चांगले आहेत, पण एक बेसिक फरक आहे. शेणखतामध्ये जे फायदेशीर जीवाणू असतात ना, ते आधीपासूनच हजर असतात. म्हणजे ते जमिनीत टाकताच आपलं काम सुरू करतात. याउलट मळीच्या खतामध्ये हे जीवाणू नंतर हळूहळू तयार होतात. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात लगेच रिझल्ट हवा असेल तर शेणखत जास्त प्रभावी ठरतं. आपण इतका वेळ जीवाणू जीवाणू म्हणतोय, पण हे जीवाणू जमिनीत राहणार कुठे? तर त्यांचं घर म्हणजे सेंद्रिय कर्ब किंवा ऑर्गॅनिक कार्बन. हे फक्त त्यांचं घर नाही, तर त्यांचं जीवन पण आहे. जितका सेंद्रिय कर्ब जास्त, तितकी जमीन सुपीक, भुसभुशीत, थोडक्यात म्हणजे जिवंत राहते. आणि जिवंत जमीनच पिकाचं पोट भरू शकते, बरोबर? इथे खूप सुंदर उपमा दिली आहे, ती ऐका. जमिनीतील जीवाणू आईसारखं काम करतात. म्हणजे बघा, आपण खत टाकतो, पण ते रॉ फॉर्ममध्ये असतं. ते पिकाला डायरेक्ट खाता येत नाही. मग हे जीवाणू काय करतात, ते त्या खताचं विघटन करून, म्हणजे सोपं करून पिकाला भरवतात. जशी आई बाळाला घास भरवते, अगदी तसंच. त्यांच्याशिवाय आपण टाकलेलं खत तसंच पडून राहील, पिकाच्या काहीच कामाचं नाही. तर ही प्रक्रिया एकदम सोपी आहे. बघा, स्टेप 1 आपण जमिनीला खत देतो. स्टेप 2 जमिनीतले आपले कोट्यावधी मदतनीस म्हणजे जीवाणू त्या खतावर प्रक्रिया करतात. आणि स्टेप 3 मग ते खत अशा स्वरूपात तयार होतं की जे आपलं ऊसाचं पीक सहजपणे शोषून घेऊ शकतं. यातला मधला माणूस कोण? तर जीवाणू. ते नसतील तर ही साखळीच तुटून जाईल. बरं, आता आपल्या जमिनीचा पाया म्हणजे सेंद्रिय कर्ब आणि जीवाणू हे सगळं पक्कं झालं. आता या मजबूत पायावर आपण रासायनिक खतांची इमारत उभी करणार आहोत. पण लक्षात घ्या, नुसती खतं टाकायची नाहीत, त्याचा धोरणात्मक म्हणजे विचारपूर्वक वापर करायचा आहे. तर काही प्रभावी NPK खत आहेत, जसं की 13-60-13, 10-26-26, DAP किंवा 12-32-16. आणि ही खतं कधी चांगलं काम करतात माहितीये? जेव्हा आपली जमीन जिवंत असते, जीवाणूंनी समृद्ध असते, तेव्हाच टाकलेल्या खताचा पुरेपूर फायदा मिळतो. आता यातल्या त्या 13-40-13 या ग्रेडकडे विशेष लक्ष द्या. हे खत म्हणजे सुरुवातीच्या काळात ऊसासाठी एक प्रकारचं एनर्जी ड्रिंक आहे असं समजा. याच्यामुळे काय होतं तर फुटवे जोरात येतात, त्यांची संख्या वाढते आणि पिकाला सुरुवातीलाच एक चांगली धनक्यात सुरुवात मिळते. ठीक आहे, खतं कोणती वापरायची हे तर कळलं, पण आता येतो सगळ्यात नाजूक मुद्दा, वेळ. उत्तम खत आणलं पण चुकीच्या वेळी दिलं तर सगळा पैसा पाण्यात. म्हणून खतं कोणती या इतकंच, किंबहुना त्याहून जास्त महत्त्वाचं आहे की ती कधी द्यायची. वेळापत्रक अगदी सोपं आहे, लक्षात ठेवा. ऊस लागवडीनंतर साधारण 1.5 ते 2 महिन्यांच्या आत खताचा पहिला डोस द्यायचा. आणि त्यानंतर साधारण 3ऱ्या महिन्याच्या आसपास जेव्हा फुटवे चांगले फुटलेले दिसतील, जोमदार असतील, तेव्हा बाळभरणी करायची. यालाच आपण मोठी भरणी म्हणतो. या 2 वेळा खूप महत्त्वाच्या आहेत. चला तर मग आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आतापर्यंत आपण जमीन, सेंद्रिय कर्ब, खतं, वेळ या सगळ्या गोष्टी पाहिल्या. मग ह्या सगळ्याचा सार काय? ऊसाचं वजन 8 किलोपर्यंत नेण्याचं खरं रहस्य काय आहे?
तर यशाचं रहस्य एका वाक्यात सांगायचं तर ते आहे जमिनीला जिवंत करणं. म्हणजे काय? तर जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवा, चांगलं शेणखत वापरा, योग्य रासायनिक खतं योग्य वेळी द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या जमिनीकडे फक्त माती म्हणून बघू नका. ती एक जिवंत परिसंस्था आहे हे लक्षात घेऊन तिची काळजी घ्या. आणि जेव्हा आपण हे सगळं करतो तेव्हा परिणाम काय मिळतो? परिणाम म्हणजे तज्ज्ञांच्या शेतावर दिसतो तसा अगदी 70 दिवसात एकसारखा हिरवागार आणि जोमदार प्लॉट, जो बघूनच खात्री पडते की इथून पुढे उत्पादन भरघोस मिळणार आहे. तर जाता जाता एक प्रश्न नक्की विचार करण्यासारखा आहे. भविष्यातली शेती यशस्वी करायची असेल तर आपण कशावर अवलंबून राहणार? फक्त सेंद्रिय शेतीवर की फक्त रासायनिक खतांवर? की या दोन्हीमध्ये एक योग्य बॅलन्स, एक सुवर्ण मध्य साधून जमिनीचं आरोग्यही जपायचंय आणि उत्पादनही वाढवायचंय? मला वाटतं ह्या संतुलनातच आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दडलेली